तर आहेत, गावचा आशीर्वाद आहे, भगवंताच्या आशीर्वादाने, माता माऊलीच्या आशीर्वादाने या उंच शिखरावरती तुम्ही गेलेले आहात. तुमचा थोडक्यात अनुभव सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आणि आजचा हा सत्कार आजोबांनी केला याच्यासाठी खूपच मन भारावून केलं आणि खूप अभिमानाची गोष्ट वाटते की मी खूप एका सुशिक्षित परिवारात जन्म घेतल्याबद्दल. आपलं गाव एक तर भक्तिमय आणि वारकरी संप्रदायाचा लाभलेला आहे, पण त्यासोबतच शिक्षणाची साथ असलेली लोक असणं पण खूप गरजेचं आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. शिक्षणाशिवाय समोरचं विज्ञान जसं आपल्याला म्हणतात, जय किसान जय विज्ञान जय जवान, हे तुम्ही घोषणा दिलेल्या आहेत शास्त्रीजींनी. तर विज्ञान हा भाग आपल्या गावातून पण जायला पाहिजे, हे तेवढंच खरं आहे. किसान तर आहे तिथं राईट, आणि जवान तर सीमेवर असतो. तर विज्ञान पण इथूनच निघतंय, हे पण आपल्याला माहीत राहायला हवं राईट. आणि माझं भाग्य म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या गावातले सर्वप्रथम सर्वात जास्त शिक्षण घेतलेले म्हणजे मास्टर्सपर्यंत म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेणारे माझे वडीलच होते, आणि त्याच घरात माझा जन्म व्हावा हे एक भाग्याचंच लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आजूबाजूच्या गावात 1970-75 काळात कोणी तेवढं शिक्षण घेतलेलं नव्हतं त्या काळात. तर ते एक सर्वात मोठं माझं प्रेरणास्थान आहे की सर्वात जास्त शिक्षण घेतलेल्या घरी जन्मल्यामुळं शिक्षणाची आवड लागली. आणि दुसरं हे भाग्य की त्याची सेवा शंकरनगरला होती, त्यामुळं गावातलं सर्व 24 तास काम किंवा शेतातलं काम तेवढं आलं नाही माझ्या भाग्याशी, म्हणून मला जास्त लक्ष देता आलं शिक्षणाला. हे बी तेवढंच करायचं, आणि त्याच्याशिवाय पुढे जाणं सोपं नव्हतं. तर शिक्षण पूर्ण माझं तुम्हाला माहिती आहे 10वी-12वी पर्यंत इथंच झालेलं आहे परिसरात. आणि 8वी-9वीला असतानाच आपला साखर कारखाना बंद पडला आणि सर्व कर्मचारी आणि सर्वांचंच खूप हाल झाले, त्यांच्या मुलांचे हाल झाले, आणि पगार नाही. शिक्षण तर खूप म्हणजे घ्यायची इच्छा आहे आणि जिम्मेदारी पण खूप आहे परिवाराची. तर त्यात शिक्षण घेण्यासाठी लागणारा आर्थिक मदत आणि मार्गदर्शन हे दोन्ही खूप अवघड असतात त्या काळात नाही का. मग तेवढ्यात मग कसं तरी 10वी-12वीचं शिक्षण मुखेडला झालं, 10वीपर्यंत शंकरनगरला झालं. त्यानंतर मग इथंच होतो, आणि आजूबाजूची परिस्थिती आपल्याला दिसते की जसं आपण 10वी-12वी पास करतो, पण तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे की 10वी-12वी पास करताना बरेचसे लोक जे नकला म्हणा कॉपी म्हणा ते करून काहीतरी मार्क्स घ्यावं आणि कुठेतरी नोकरी लागेल या अपेक्षा राहते. आता मुळातच जर आपला प्रामाणिकता नसली तर पुढे अपेक्षा कशाला करावी आहे की नाही. आपल्याला वारकरी संप्रदायात खोटं करून काहीतरी यश मिळू दे असं म्हणता का आपण? म्हणणार कोणतेही संत म्हणणार की चुकीचा मार्ग घेऊन यशाकडे जात आहे, असं कोणी सांगते? कुठले महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सांगत नाही. तर तरी आपल्याला ही चुकीची सवय आहे. पण तुम्हाला आताचा आलेला एक पिक्चर माहीत असा 12th फेल म्हणून आता आलेला आहे. त्याच्यात 12वी नापास झालेला व्यक्ती आज IPS अधिकारी झालेला, त्याची एक छानशी मूवी आहे. त्याच्यात तो सांगतो की आमच्या गावात नकलाचीच प्रथा होती, आमच्या जिल्ह्यात नकलाचीच प्रथा होती, म्हणून मी पण नकला केलो आणि असं फेल झालो. तर तेव्हा त्याला एका अधिकाऱ्याने सांगितलं, तुला जर मोठं व्हायचं असलं तर सर्वात पहिले नकला सोडली पाहिजे. नकला सोडून जे 50% होते पण ते तुझे प्रामाणिक असतील, ते ज्ञानाचे असतील खऱ्या. आता इथं ज्ञान मोठ्या मोठ्या कीर्तनकाराचं तुम्ही घेता, मग त्या ज्ञानासाठी तुम्ही का चुकीचा मार्ग अवलंबता परीक्षेच्या वेळेस? करायला नाही ना पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात हे द्या ते द्या आणि 70-80% घ्या, तरी नोकरीचे हालच आहेत. 12वी करा, BSc करा आणि नकला जर केलेल्या असतील तरी त्याला नोकरी तर सहजासहजी मिळणार नाही का. मग माझं 12वीचं शिक्षणानंतर माझी आजूबाजूची परिस्थिती ते चालू होती. तर मग मी पुण्यासाठी शिक्षणाचं माहेरघर म्हणतात तिथं जाण्यासाठी निर्णय घेतला. पण तिथं जाण्यासाठी आर्थिक मदत खूप अवघड होती. तेव्हाच नोकरीची शंकरनगरचा कारखाना गेलेला नव्हता. तेव्हा कसं तरी वडिलांची समजूत काढून वडिलांचा विश्वास अर्जित करून सर्वात पहिलं मला विश्वास दाखवायचा होता की मी करू शकतो. त्याच्यानंतर त्यांना माझ्या विश्वास ठेवायचा होता की हा माझा मुलगा करेल काहीतरी, आणि मलाही काहीतरी थोडीफार आर्थिक मदत केलीच पाहिजे कसंही करू. तेव्हा त्यांची मदत आणि माझी जिद्दमुळं पुण्यापर्यंत पोहोचता आलं मला. फर्ग्युसन कॉलेज म्हणून 125 वर्ष जुनं कॉलेज आहे, भारताचं 4-5 नंबरचं कॉलेज आहे.
तिथं मोठमोठे टिळकांचं कॉलेज म्हणतात, लोकमान्य टिळक त्याचे संस्थापक होते, गोखले, आगरकर, खूप आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते. इव्हन सावरकरांचं बी तिथं हॉस्टेलमध्ये रूम होती. म्हणजे एवढं महान असलेल्या कॉलेजमध्ये मला दाखला मिळाला बीएससी ला. बीएससी होऊन नंतर एमएससी ला मी पुणे विद्यापीठामध्ये जी परीक्षा असते प्रवेशासाठी ते क्लिअर करून तिथं फिजिक्स मध्ये मास्टर्स केलं मी. त्याच्यानंतर मग पुढच्या शिक्षणासाठी विचार करत होतो की नोकरी केली पाहिजे की आणखी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. पण उच्च शिक्षणाची गरज आणि आवड दोन्ही होती. त्याच्यामुळे मी पुढचं पीएचडी करावा असा निर्णय घेतला. त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तराच्या 2 परीक्षा असतात, त्या परीक्षा पास झालो. त्याच्या निमित्तानं मला मोठ्या एका केंद्रीय विश्वविद्यालयामध्ये पीएचडी साठी प्रवेश मिळाला. तिथं मी माझ्या मटेरियल सायन्स आणि फिजिक्स मध्ये 5 ते 6 वर्ष संशोधन करून पीएचडी अर्जन केली. पीएचडीला विद्या वाचस्पती म्हणून मराठीतून. आणि ते अवघड शब्द आहे, एवढं समजा की तत्वज्ञानाची एक डिग्री आहे, फिलॉसॉफी, डॉक्टरेट इन फिलॉसॉफी. तत्वज्ञानामधला एक तत्वता असं म्हणू शकता त्या डिग्रीचं नाव. पण हे कुठल्याही विषयात करता येते, कारण विज्ञानाच्या प्रत्येक विषयामध्ये तत्वज्ञान आहे. रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, गणित असेल, तर सर्व विषयात पीएचडी मिळते. म्हणजे काय करताय, तत्वज्ञान त्याच्यातलं ते तत्वज्ञानचा संशोधन करता, त्या ज्ञानाचं अर्जित केल्यावरची ती डिग्री आहे. मी काही इंजेक्शन देणारा डॉक्टर नाही. ती तत्वज्ञान मिळवलेल्या पदाला डॉक्टरेट म्हणतात. असं आंतरराष्ट्रीय लेवलचा तो शब्द आहे. समजलं ना. मी काही इंजेक्शन किंवा चेकअप करणारा, आरोग्य बघणारा डॉक्टर नाही. तर ते मानाची पदवी आहे डॉक्टरेट म्हणून. एवढं समजलं असेल तेव्हा. तर त्या पीएचडीच्या टाइममध्ये महिन्याला एक फेलोशिप मिळायची मला, म्हणजे पैसे मिळायचे, स्कॉलरशिप. त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह होऊन पुढचं वर्ष शिक्षण संशोधन चालायचं. आपण म्हणायचं पीएचडी म्हणजे फक्त काही न करता करायला पाहिजे, नाही. आता त्या स्कॉलरशिपची अमाऊंट आहे 40,000 रुपये महिना. आता जी चालू आहे 40,000 रुपये महिना मिळणार आणि तुम्हाला 5 वर्ष संशोधन करायचं, तेव्हा पीएचडी मिळते. आणि त्याच पीएचडीच्या दरम्यान मला केंद्र सरकारचा आणखी एक मला मान मिळाला. मला स्पेन एक देश आहे युरोपामध्ये, तिथं मी माझं संशोधन सादर केलं. ते जाण्या येण्यासाठीचा 1.25 लाख रुपयाचा खर्च ते बक्षीस म्हणून म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणून मिळाली माझ्या पीएचडीच्या टाइम मध्ये. त्याच्यानंतर मग आता पीएचडी नंतरचं जे वैज्ञानिक हे पद आहे ते करण्यासाठी मी जगभर त्याच्यासाठी आवेदन पत्र टाकले. तेव्हा माझं सिलेक्शन दक्षिण कोरियामध्ये झालं. आता बऱ्याचशा लोकांना नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाला फरक समजत नाही. उत्तर कोरियामध्ये तानाशाह आहे, तुम्हाला माहिती आहे. बरेच जण म्हणतात की ते तानाशाहचं कोरिया, पण आम्ही दक्षिण कोरियात आहोत. दक्षिण कोरिया अमेरिका एवढा प्रगत देश आहे. इथं सर्वच गोष्टी आहेत, जसं जेवढ्या अमेरिकेत आहेत ते सर्वच गोष्टी आहेत. आणि खूप संपन्न देश आहे, खूप सुंदर, स्वच्छ आणि खूप मेहनत घेणारा देश आहे. सॅमसंग, LG, किया हे सर्व मोठ्या कंपन्या त्याच देशाच्या आहेत. आपली जशी टाटा कंपनी आहे मोठी, तशी त्यांची हे मोठ्या कंपनी आहे. म्हणून तो देश खूप श्रीमंत आहे. 10 नंबरचा देश आहे जगातला, 5 कोटी संख्या आहे. ठीक आहे. तर पीएचडी झाला मी पोस्टडॉकला, म्हणजे पुढच्या संशोधनासाठी मी साऊथ कोरियात गेलो. 7 वर्ष झालं मी तिथं आहे रिसर्च करत. तिथंच माझी पत्नी पीएचडीला ऍडमिशन घेतली. एक पीएचडी तिची भारतात झालेली आहे, कंबोडियामध्ये, खाली तमिळनाडू. तर ते एक देश सिटी आहे तिथं, भारतीय युनिव्हर्सिटीमध्ये. तिथं तिचं रसायनशास्त्रामध्ये पीएचडी पहिली झाली. आणि दुसरी पीएचडी तिने बफर देशात केली माझ्यासोबत, साऊथ कोरियाला. आणि तिथून आता मागच्याच वर्षी तिला पीएचडी मिळाली. आता समोरचं वैज्ञानिक म्हणून पद तिला जर्मनीमध्ये मिळालेलं आहे. आता 30 तारखेला तिचं विमान आहे. माझं 22ला विमान आहे, मी कोरियाला चाललोय, तिथून मी जर्मनीला जाईल नंतर. तर हा एकंदरीत माझा प्रवास आहे शिक्षणाचा. तर यात काय काय केलं की नुसतं आर्थिक मदत खूप झाली असं नाही. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये, महाविद्यालय जीवनामध्ये पार्ट टाइम जॉब करत होतो. कॉलेजमध्ये पुस्तकं लावणं किंवा कम्प्युटरवर काम करणं आणि थोडीशी पैशाची मदत व्हायची कॉलेजकडून. तर सर्वच आपण मार्गावर ठेवू शकत नाही की मार्गावर पूर्ण पैसा दिला तरच मी काहीतरी कलेक्टर होऊन दाखवतो. तसं जमत नाही. आपल्याला बी वेळ काढून मेहनत करून 4 पैसे कमवून आपल्याला बी दमक राहिलं पाहिजे आपल्या. त्याच्या व्यतिरिक्त मी कामगार म्हणून मी 2 महिने काम केलेलं आहे कंपनीत. काही लोकांना माहिती आहे आपल्या गावातल्या. सर्वात अवघड काम म्हणतात ते पत्र्याचं काम केलं होतं मी. जेव्हा मी ऍडमिशन घेतलं नव्हतं पुण्यात तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे मला त्याही तळाचं काम माहिती. लोक म्हणतात की सिटीत राहायला काही माहित नाही, असं चालाय वरून भरून चालला, त्याला काही तळागाळातलं काम माहित नाही. तर मी सर्व तळागाळातलं काम केलेलं आहे.
म्हणजे जे मोठे जवान वगैरे मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो, जर त्यांना माहित नसेल तर. माझं कळकळीचं मत हे आहे की आज जे बघता तुम्ही, जसं म्हणलो 10वी-12वीला नकला मारून कसतरी मार्क घेऊन कुठंतरी लागेल, तिथे लागलं गेलं तर डीएडला पैसे द्या लाखो रुपये, नंतर संस्थेला 10-12 लाख रुपये द्या, है ना. हे पैसे पूर्ण वाया घालून नंतर मग आणखी बेकारी राहून किंवा कुठेतरी पैसे भरून कुठेतरी लाचारीची प्रायव्हेट जॉब करण्यात काय अर्थ नाही. आंबेडकर जयंती कालच झाली. आंबेडकरांनी जर गावातच राहिले असते तर ते गावात जमून गेले असते, काय माहित राहिलं असते. त्यांनी 2-2 PhD घेतली भारत परदेशात, अमेरिकेपर्यंत गेले, लंडनला गेले. कसं गेले? स्वतःची एक प्रामाणिकता आणि हुशारी होतीच, आर्थिक मदत होती, गावाचं काही मोठ्या लोकांचा, शाहू महाराजांचा त्यांना खूप मदत होती. तर आपले गावकरी एवढे लाखो रुपये सगळ्या कार्यक्रमासाठी जमा करतात, इलेक्शन होतात, लाखो रुपये वाटतात किंवा काही करतात, पण एक चांगली गोष्ट करण्यासाठी पैसे वापरत नाही आपण. त्याचं मला खूप खंत वाटते. आपले जे होतकरू मुलं आहेत, ज्यांचं गणित चांगलं आहे, ज्यांचं विज्ञान चांगलं आहे, त्यांना जर कधी पैशाची कमतरता पडते, पुस्तकाला कमी पडते, फीसला कमी पडते, कुठल्या डिग्रीला कमी पडते, तर काहीतरी आर्थिक मदत म्हणून त्याला दिलं तर तो व्यक्ती मोठा काही झाला तर तुमचा हातभार राहते त्याच्या मागे. त्या व्यक्तीला काहीतरी कृतज्ञता वाटते गावाप्रती की बाबा ह्या गावाने मला असं असं, आमच्या गावाने असं आर्थिक मदत केली होती म्हणून मी आज हे नोकरी मिळाली, हे पुढे गेलो मी. तर आपण काहीच केलं नाही. आर्थिक मदत, दुसरं मार्गदर्शन, तर मार्गदर्शन शिकलेले किंवा जॉबचे असलेले लोक करू शकतात. आर्थिक मदत मोठे जे पाटील आहेत, ज्यांच्याकडे जमिनी आहेत, भरपूर बँक बॅलन्स पडून आहे, आणि सामाजिक कार्य काय करावं, दान धर्म काय करावं ते माहित राहिलं पाहिजे. नुसतं सप्ताहाला आणि एका आश्रमाला केलं म्हणजे पैसे झाला असं नाही. शिक्षण ही तेवढंच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर आंबेडकर एवढे मोठे झाले. सर्व माहिती आहे आंबेडकरांचं, सर्वांनाच माहिती आहे किती मोठे, किती शिक्षण घेतले, किती पदव्या घेतले त्यांनी, बरोबर आहे ना. आणि सर्वात मोठं मला एक सांगायचं आहे, मला म्हणजे पुरुषाबरोबर स्त्रियांचं बी शिक्षणाला तेवढंच महत्व दिलं पाहिजे. माझी आजी स्वतः जॉब करत, शिक्षण सेविका होती मुखेडमध्ये, आणि सर्व मुलांना मोठं करून ते सर्वांना नोकऱ्या लावजेपर्यंत तिनं काम केलं. त्यानंतर माझी आई शंकरनगरच्या स्कूलला, इंग्लिश स्कूलला ती जॉब करत घर बी सांभाळत होती. त्यानंतर माझी पत्नी, आता ही पण जॉब करते आणि आमच्या घरातील सर्व कर्तव्य पूर्ण करते. आणि हिच्याकडे 2 PhD आहेत, माझ्याकडे 1 PhD आहे. माझ्यापेक्षा डबल आहे तिची ताकद, तिच्या PhD म्हणजे शिक्षणाची. तिचं सौर ऊर्जेमध्ये संशोधन आहे. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाला विद्युत मध्ये रूपांतर करणारे जे सोलार सेल लावले असतात आपल्या इथं खांब्यावर, त्या सेल्सवर, त्या डिव्हाइसवर रिसर्च आहे तिचा. खूप सारे तिचे लेख प्रकाशित आहेत आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये, बरोबर. म्हणजे घर, संसार, लेकरू आणि संशोधन हे सर्व करत, नोकरी करत, पैसा कमवत माझ्यापेक्षा पुढे येते. समजलं ना. म्हणजे मुलींनाही तेवढंच महत्व शिक्षण दिलं पाहिजे. फक्त स्वयंपाक शिकवला, घरी राहिली आणि झालं बाबा लग्न लावून दिलं, झालं असं नाही. काय काय येते 15, 17, 18, 19, 20 वर्ष, 25-20 वर्ष जरी केलं तर काय फरक पडते? 4-5 वर्षात काय बिघडते? मर्जोपर्यंत तेच संसार. शिक्षण शिकलं तर इंदिरा गांधी तर सर्वांनाच माहित आहे, शिक्षण शिकलेलेच आहेत ना 70-75च्या काळातले. त्यांना तर मानतं, मग आपल्या घरी इंदिरा गांधी का निर्माण करत नाही? केलं पाहिजे ना. काहीतरी जो शिकू लागला, ज्याला चांगलं शिक्षणाची आवड आहे, पुढे चाललंय, त्याला जाऊ दिलं पाहिजे. घरचे कामं सांगून, शेतातले जास्त कामं सांगून करू द्या ते थोडंफार, पण शिक्षणाला पण वेळ द्या. शिक्षणामुळेच पुढे जाता येईल या पुढचा काळ. कारण आता समोरच्या पिढ्या जमिनी छोट्या छोट्या होत जातात. तुम्ही त्या जमिनीतून किती कमवणार आहे, किती खाणार आहे? विज्ञान, ज्ञान त्याच्याशिवाय पुढे काही गरजेचं नाही. आणि गव्हर्नमेंट जॉबच्या मागे लागायचं नाही असं माझं मत आहे. जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, UK, लंडन हे जेवढे देश डेव्हलप देश आहेत, अतिशय प्रगत देश आहेत, तिथं कोणी गव्हर्नमेंट नोकरीच्या मागे लागत नाही. का लागत नाही? व्यवसाय आणि तंत्रज्ञान हेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे वापरता सर्व व्यवसायाच्याच गोष्टी आहेत. कपडे, मोबाईल जे बी आहेत वरून ते खालीपर्यंत, या गव्हर्नमेंट काय बनवते सांगा बरं? चष्मा बनवते, कपडे बनवते, चप्पल बनवते, बूट बनवते, काय बनवते? काय बनवलं? हे सर्व वस्तू कुठून येतात? कंपन्यातून येतात. कंपन्या काय असते? अर्थ पैसा दिला तर त्या मशीन मधून, तंत्रज्ञानामधून आलेलं रोजच्या गरजेच्या वस्तू मिळतात, बरोबर आहे ना. मग त्या वस्तू मिळण्यासाठी काय करावं लागतं? ज्ञान अर्जित करावं लागतं. समजलं ना. त्याचा अर्थ गव्हर्नमेंट जॉब वर्षपर्यंत मिळत राहते पगार. ह्या भरोशावर कमी किती आहेत गव्हर्नमेंट जॉब? निघत नाही, कारण गव्हर्नमेंटवर कर्ज आहे लाखो रुपयांचं. आणि तुम्ही DED, BEd प्लस आणि संस्थाला लागण्यासाठी लाखो रुपये खर्च करता. याचं खूप वाईट आहे, वाईट वाटते. म्हणजे ही धारणा सोडून टाका.
ज्ञानाच्या मागे लागा. ज्ञान कुठलंही असो, व्यवसायाचं ज्ञान घ्या. जबरदस्ती ज्ञान म्हणजे डिग्रीत घ्यावं असं काही नाही. 10-12 करून टेक्निकल ज्ञान घ्या. कोणतं मोबाईल रिपेअरिंगचं असेल, कोणतं गाडीचं असेल, आणखी कोणत्या मशिनरीचं असेल, तिथं जाऊन घ्या. घराबाहेर निघा. त्याच्याशिवाय काय देतील तर नाही. घरात काय मिळणार आहे? हरी डेरे परागावारी काही नसते ना. घरी कोण देणार आहे? जेव्हा पोटाला भाकर पण मिळणार नाही, जॉब बी मिळणार नाही घरी बसून. सर्वजण बाहेर गेलेले आहेत. लोकमान्य टिळक, आंबेडकर सर्व देशाच्या जगाच्या कोपऱ्यात गेलेले आहेत अमेरिकेपर्यंत ज्ञानासाठी. कोणत्या काळात? 1940, 50, 60, 80 वर्षानंतर जर आपण गावातच पूर्ण ज्ञान मिळू दे, नोकरी मिळू दे, मला मिळणार आहे का? नाही ना. तर हातपाय मारावं लागते. बरोबर आहे ना. विज्ञानाकडे बी तेवढं लक्ष द्या जेवढं तुम्ही अध्यात्माकडे देता, असं माझं मत आहे. विज्ञानामध्ये बी खूप तत्वज्ञान दडलेलं आहे. म्हणजे गाथा असतील तुकारामांच्या किंवा आणखी ओव्या असतील, त्यांच्यामध्ये बी विज्ञानाचे शब्द लिहिलेले आहेत. पूर्ण अणुपासून मोठ्या ब्रह्मांडापर्यंत शब्द लिहिलेले आहेत. मग अणु आणि ब्रह्मांडाचा अभ्यास करणारं शास्त्राला काय म्हणतात? विज्ञान म्हणतात ना. मग त्या विज्ञानाचं कोण नॉलेज म्हणजे अर्जन करणार आहे? ज्ञान आपणच करावं लागेल. तर माझं कळकळीचं मत आहे, तंत्रज्ञान, व्यवसाय ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यात निपुण करा मुलांना. त्यांना लक्ष द्या आणि घरच्या काम किंवा शेतीच्या कामावरच सर्व. आताचा टाइम बघितला तर शेवटपर्यंत त्याचं नीट नाही होणार. आपलं काय काळ आहे, पुढच्या मुलांचं आयुष्य पुढे लांबवर आहे. आज आपलं काही खरं नाही, पण उद्या त्यांच्या भविष्यासाठी आपल्यावर जिम्मेदारी येते. बरोबर आहे ना. तर माझं सर्व एकंदरीत मत आहे, गावकऱ्यांनी एक निधी करावा, ज्या निधीत दरवर्षी काही घोतकूर मुलांना स्कॉलरशिप दिली पाहिजे किंवा त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे शिक्षणाला, शाळेच्या स्तरावर, डिग्रीच्या स्तरावर किंवा तंत्रज्ञानाच्या स्तरावर. काही नाही जर झालं तर एक कर्ज म्हणून द्या एखादी अमाऊंट, आणि त्याला नंतर काय मिळवलं तर नंतर वापस करा म्हणा, किंवा परत गावासाठी काय ते करा म्हणा. नाहीतर असे पैसे टाका आणखी दरवर्षी जमा करा, याच्यात काही अर्थ होणार, त्याच्यातून निघणार काही नाही. आता इलेक्शनचे वेगवेगळ्या इलेक्शन आहेत, जे गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, आता राज्याचे इलेक्शन आहेत, पंचायत समितीचे राहतात. सर्वीकडे तिथं किती पैसा जाते किंवा सरपंचाच्या आणखी ह्याच्यात किती जाते सर्वांना माहिती. कोणाला पैसे शिक्षण आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी करायचं नाही. हे जर आज विचार करण्यात गेला तर उद्या अवघड आहे तुमचं. म्हणजे सर्व गावातल्या शहाणे मंडळीसाठी माझं कळकळीची विनंती आहे, जरी तुम्हाला वाटत असेल हा का आज बोलून गेला काहीतरी होईल, हा ऐकायला लक्षात विसरून गेला का, काय करायचं, असं करू नका. थोडस विज्ञानाकडे, मुलांच्या आपल्या पुढच्या पिढीकडे लक्ष द्या. देवाकडे तर जायचंय सर्वांनाच. हे म्हणाला हे खूप छान झालं, ज्ञान देतात, ते हुशार आहेत, सर्व तत्वज्ञान सांगतात, ते बी ठीक आहे. पण विज्ञानाचं तत्वज्ञान कधी सांगणार? तंत्रज्ञानावर तत्वज्ञान कधी सांगणार तुम्ही? कधी लोकांना, मुलांना मोठं कलेक्टर म्हणा किंवा आंबेडकर एवढं मोठं, इंदिरा गांधी एवढं मोठं कधी करणार आहे? करायचंय ना. मी माझ्या बायकोला शिकवलंय. का शिकवलंय? ती बी एक इंदिरा गांधीचं रूप आहे माझ्यासाठी. नोकरी करते, संसार चालवते, है ना. तर माझं मत आहे, मोठ्या लोकांनी पहिला विचार करा, ज्यांचे लेकरं आहेत, आपल्या लेकरांचं भविष्य. त्याच्याही मोठ्या लोकांचे, आजोबा लोकांचे, पाटील लोकांपर्यंत आहेत, ज्यांच्याकडे चांगली संपत्ती आहे, ज्यांना वाटते दान धर्म करावं, समाज कल्याण करावं, या सर्वांनी थोडा हातभार अर्थ मदत करावं. माझ्यासारखे जे सुशिक्षित आहेत, जे नोकरीवर आहेत, त्यांनी मार्गदर्शन करावं. व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त राजकीय मेसेज शेअर करू नका, ज्ञानाच्या गोष्टी शेअर करा. माझ्या म्हणजे तरुण मंडळीला कळकळीची विनंती, करमणूक किंवा हे म्हणून करू नका. राजकीय गोष्टी पडूच नाही. खरं तर तुम्ही आज तुमचा नेता आला काय ना आला काय, तुमचं उद्याचं जीवन बदलणार नाही. उद्या तेच शेती आहे किंवा उद्या तेच शाळा आहे तुमची, त्याच्या मागे पडू नका. बनायचं असेल तर एकत्र या सर्व गाववाल्यांनी, काहीतरी करा गावासाठी. स्वच्छता राहील किंवा शिक्षण राहील किंवा व्यायामशाळा राहील, कोणतं वाचनालय राहील, त्या निमित्ताने काहीतरी विकास करा गावाचा. हे मी वडिलांना नेहमी सांगतो. तर वडील म्हणतात ते काही लोकांनी लक्ष देणं गेलं कसं माझ्या एकट्याने काय होणार आहे. तर सर्वजणांनी मिळून एकत्र येऊन करा. सर्व शहाणे व्यक्तीच करू शकतात. तुमच्याच हातात आहे. अर्थ बी आहे, अधिकार बी आहे आणि तुमच्याकडे आज्ञा बी आहे. बरोबर आहे ना. तर आता एवढं बोलतो मी, काही खास मोठं भाषण तत्वज्ञान देणार नाही, मी काही मोठा महाराज नाही. तर माझं जेवढं म्हणणं आहे मी सांगितलं. आता तुम्ही थोडा विचार करा या गोष्टीवर. ठीक आहे. माझ्याकडून जे लागते मार्गदर्शन किंवा जे बी जेवढं जमेल मी तेवढं करेन गावासाठी किंवा गावाच्या लोकांसाठी. ठीक आहे. तर एवढं बोलून माझा शब्द संपवतो. धन्यवाद सर्वांचे, आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमचे शुभेच्छा असंच राहू दे आमच्या परिवारावर, आपल्या गावावर.
आणि गावाच्या विकासासाठी फक्त विचार करा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुमचा अनुभव, तत्वज्ञान, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, मुलासाठी काय केलं पाहिजे, उच्च पदावरती नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्या पाठीमागे वित्तही पाहिजे, पैसाही पाहिजे. पैशाची तरतूद केल्यानंतर शिक्षण सुद्धा मिळू शकते. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध बी मिळते, पण प्रयत्न केल्यावर, प्रयत्न करिता वाळूचे केले गळे पडले. प्रयत्न तुम्ही केल्या, तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला सांगितलं आहे. महाराज साहेब, तुमचे मी आभार मानतो गावकऱ्यांच्या वतीने. यानंतर आदरणीय प्रेमलाताई यांनी सुद्धा आम्हाला त्यांना आलेला अनुभव आणि त्यांचं मनोगत आम्हाला सांगावं ही त्यांना विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार आणि एवढा मान सन्मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर ह्या मानाचे पहिलं मी सर्वांना क्षमा करते, कारण माझी मराठी तेवढी शुद्ध नाही किंवा म्हणजे खूप स्ट्रिक्ट होती, तर मला प्लीज माफ करा. तर सर्वप्रथम हे जे मान सन्मान तुम्ही दिला ह्याचे श्रेय सगळं सर्व माझे सासू सासरे, माझे आई वडील, माझे नवरे हेच खरं तर म्हणजे हकदार आहे त्या ह्याचे सन्मानाचे. कारण जर त्यांचा सपोर्ट नसता, मी जरी माझी इच्छा जरी इच्छा असेल आणि त्यांचा सपोर्ट नसेल तर ते काही घडू शकत नाही. त्यामुळे म्हणजे फॅमिलीचं सपोर्ट ही खूप एक मोठी गोष्ट आहे, जे मला म्हणजे लहानपणीपासून मला मिळाले. त्याचे मी खूप आभारी आहे, देवाचे आभारी आहे. तर माझे वडील आर्मी बॅकग्राऊंडचे, माझं बेसिकली शिक्षण ऑल ओव्हर इंडिया झाले, कारण वडिलांचे वडील आर्मीमध्ये होते, त्यामुळे त्यांची प्रत्येक 3 वर्षांनी बदली व्हायची. सो आम्ही प्रत्येक 3 वर्षांनी शाळा बदलत आम्ही माझं शिक्षण आर्मी स्कूलमध्ये झालं. आणि आमचे पण भरपूर म्हणजे आर्मी बॅकग्राऊंडवाल्यांचे अनुभव वेगळे असतात, कारण आमचे काही युद्ध तेव्हा मला आठवते कारगिलचं वॉर चालू होतं, आमचे वडील वगैरे सगळे टेन्शनची स्थिती होती, काय होईल काय नाही, उद्या बोलवतील तर जावं लागेल. पप्पा मग लेह वगैरेमध्ये जायचे, तेव्हा तिथलं तापमान किंवा बॉडी ॲडजस्ट होणं हे खूप म्हणजे त्यांचे आमच्यासाठी खूप एक गोष्ट जी आहे ते नेहमी एक भीतीमध्ये राहत होतो, पण एक गर्व पण एक अभिमान राहत होता की आम्ही आपल्या देशासाठी काहीतरी करत आहात, देशासाठी काहीतरी म्हणजे आपल्याकडून जात आहे. आणि त्याचा खूप अभिमान पण वाटत होता की आम्ही कुठल्या रूपामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे. सो त्याच्यानंतर मग मी माझं जेव्हा शिक्षण झालं PhD, मग PhDसाठी पहिल्या PhDसाठी मी बँगलोरमध्ये होते. मग ती डिफेन्सची इन्स्टिट्यूट आहे, डिफेन्स बायो इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरीज म्हणून आहे बँगलोरमध्ये. तिथे माझी पहिली PhD झाली. मग कारण माझं एक वडील आर्मीमध्ये असल्यामुळे माझी एक इच्छा होती खूप की मी जे देशाचे सैनिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण माझ्याकडून काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे, त्यांची काहीतरी सेवा झाली पाहिजे. तर तिथे मी त्यांच्यासाठी थोडं काम केले, जे त्यांना फायटर एअरक्राफ्ट वगैरेमध्ये यूज होईल, जेणेकरून थोडंफार ते PhDचं काम झालं. ते काही तेवढी मोठी गोष्ट नाही, पण ते थोडंफार माझ्याकडून मला समाधान झालं. मग जेव्हा लग्न झालं मग मी साऊथ कोरियाला गेले. तर दुसरी गोष्ट की तिथे PhD ला ॲडमिशन घेतले परत, कारण जे माझं एक होतं की ध्येय की जी आपली नॅचरल रिसोर्सेस आहेत, सूर्य म्हणा, विंड म्हणा, तर सूर्याची जी एनर्जी आहे, इतकी एनर्जी आहे की आम्ही जर एका दिवसामध्ये त्याची पूर्ण एनर्जीचा वापर केला तर 24 वर्ष आपल्याला वीज पुरवठा होईल किंवा आपल्याला एवढी क्षमता आहे, पण आपण त्याचा वापरच करत नाही आहे. तर त्याच्यामध्ये माझी इच्छा होती की आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून नॅचरल रिसोर्स, कारण हे जे आपलं कोल जे संपणार आहे युद्धात, तर त्याला हे करण्यासाठी सौर ऊर्जाचा आपण कसा वापर करू शकतो त्याच्यामध्ये संशोधन करणं ही माझी इच्छा होती. आणि त्याच्यासाठी माझ्या मित्रांनी खूप सपोर्ट केला, आणि ते सपोर्ट नसता तर मी कदाचित हे केलं पण नसते. तर जेव्हा माझी ही जर्नी चालत होती PhDची, तेव्हा प्रेग्नन्सी पण होती. मग कसं आता माझं थिसिस लिहायचं होतं, म्हणजे आमचा लेख लिहायचा असतो, तेव्हा मग लेकराला रात्री झोपलं की मग उठायचं, आपलं लेख लिहायचं, हे करायचं. मग हे सगळे कष्ट राहतात, पण जर आपल्या मनामध्ये एक इच्छा असेल, एक खूप म्हणजे घर इच्छा पाहिजे की मला हे करायचंच आहे, ध्येय पाहिजे, जर आपल्याकडे ते असेल तर पुढे कोणतीही गोष्ट असेल तर ती होत राहते, तो मार्ग दिसत जातो.
त्यामुळे सर्वांना हे पाहिजे की आपल्या जीवनामध्ये एक ध्येय ठेवायला पाहिजे की मला हे काय करायचं आयुष्यामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला मार्ग दिसत जातात. देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, माझ्यासाठी माझ्या फॅमिलीच्या रूपामध्ये आला, मला सपोर्ट केलं. माझ्या जे काही कष्ट होते, मला भरपूर म्हणजे आता लेख लिहिणं पसंत असते, खूप रात्र जागून काम करायचं. म्हणजे एक एक्सपेरिमेंट जे आम्ही एक्सपेरिमेंट करतो निर्माण करण्यासाठी, ते एक एक्सपेरिमेंट मध्ये सक्सेसफुल होत नाही. आम्हाला 100 एक्सपेरिमेंट करावं लागतं. त्याच्यामधून कुठलं तर एक सक्सेसफुल होणार, मग त्याच्या पूर्ण डिटेल स्टडी करावं लागतं. तर त्याच्यासाठी मग सकाळी 5 वाजता जायचं एक्सपेरिमेंट लॅब, कारण लॅबचे टायमिंग्स राहतात. आम्हाला त्या प्लॉटमध्ये घेतलं पाहिजे, लेकरांना शाळेतून घेऊन यायचं आहे, परत त्यांचं करायचं आहे सगळं स्वयंपाक वगैरे. आणि तिथे आम्हाला बाहेर धुण्या भांड्यासाठी नाही भेटत, स्वतः सगळं कामं करायची. आणि त्यांच्यामध्ये मिस्टर सपोर्ट करतात, त्यांनी पण मदत करतात. तर ते एक दुसऱ्यांचा सपोर्ट आणि एक दुसऱ्यांचा समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला सर्वांनाच पुढे जायचं आहे तर. मी एक म्हण आहे की प्रत्येक पुरुषामध्ये बाई स्त्रीचा हात असतो, पण मी म्हणेन की जर मी सक्सेसफुल आहे तर माझे एक पुरुषाचा हात माझ्या मागे आहे, ते माझे मिस्टर आहेत आणि त्याचा खूप सपोर्ट आहे नेहमी माझ्यासोबत. तर सर्वांना हेच आहे की आपल्या आयुष्यात एक ध्येय ठेवला पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजेत. आणि अडचणी येतात, खूप अडचणी येतात आपल्याकडे नेहमी, पण त्याला मार्ग पण आपण शोधायचा राहतो आणि आपणच त्याच्यासाठी प्रयत्न केले तर निघत जातो. देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात किंवा कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मार्ग दाखवून ते सक्सेसपर्यंत पोहोचू शकतो आपण. जास्त काही बोलणार नाही. धन्यवाद. मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. एवढा मान सन्मान केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार.